नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीची बेलपान गादी ठुशी आणि त्यासाठी लागणारं साहित्य हे बेलपान आहेत. हे डाव्याकडचे बेलपान आहेत, हे मध्ये पेंडंट आणि हे उजवीकडचे बेलपान. तर इथे 12 बेलपान डाव्याकडचे आहेत आणि उजवीकडचे 12 बेलपान आहेत. त्यानंतर आपल्याला गोल्डन बीड्स लागणार आहेत. 6 नंबरचे खरबुजा बीड्स आहेत हे. त्यानंतर हे न वाजणारे घुंगरू घेतले आहेत. हे बेलपान ठुशीला जोडणार आहोत आपण आणि ते जम्परिंगच्या सहाय्याने जोडणार आहोत. त्यानंतर हा थ्रेड आहे, हा लाल रंगाचा अँकर थ्रेड घेतला आहे आणि यानेच आपण बेलपान ठुशी बनवणार आहोत. त्यानंतर ही रेडीमेड गादी घेतली आहे. ही रॉ मटेरियल म्हणजे ज्वेलरी रॉ मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल आहे आणि यासोबत दोरीही येते. तर बेलपान हे या गादीवरतीच आपण अटॅच करणार आहोत. हे रेशीम मलमलचं मटेरियल आहे. त्यानंतर 3 सुया लागणार आहेत. 7 नंबरच्या सुया घेतल्या आहेत. त्यानंतर टूल्स लागणार, कटर आणि प्लायर. तर चला सुरुवात करूया आपण बेलपान गादी ठुशी बनवण्यासाठी. सुरुवातीला सुयांमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे. साधारण 1-1 मीटर धागा ओवायचा आहे आणि तिन्ही सुयांच्या धाग्यांना म्हणजे दोऱ्यांना एक कॉमन अशी गाठ करायची आहे आणि एक कॉमन असा मणी ओवायचा आहे. तर हा कॉमन मनी ओवला आहे आता आणि त्यानंतर हे 3 जे दोरे आहेत ते सेपरेट करायचे आहेत. एक वरती, एक मिडलमध्ये आणि एक शेवटचा दोरा. तर शेवटच्या दोऱ्यामध्ये 2 मणी म्हणजे गोल्डन बीड्स टाकायचं आहे आणि पहिल्या दोऱ्यामध्ये 2 गोल्डन बीड्स. हे काही असं दिसणार आहे. एक कॉमन बीड आणि पहिल्या आणि शेवटच्या दोऱ्यात 2-2 गोल्डन बीड्स. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बेलपान घ्यायचं आहे. एक बेलपान घ्यायचं आहे. हा डाव्याकडचा बेलपान आहे. त्यामध्ये जी पहिली सुई आहे ते पहिल्या होलमध्ये आणि जे मधला सुई दोरा आहे ते मधल्या होलमध्ये आणि शेवटचा सुई दोरा शेवटच्या होलमध्ये. हे अशा प्रकारे आपल्याला बेलपान ओवायचं आहे. हे काही असं दिसणार आहे. आणि पुन्हा आता पहिल्या आणि शेवटच्या दोऱ्यामध्ये एक बीड टाकायचं आहे. पहिल्या दोऱ्यामध्ये एक गोल्डन बीड आणि शेवटच्या दोऱ्यामध्ये एक गोल्डन बीड असा टाकायचा आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला डाव्याकडचा बेलपान घ्यायचा आहे आणि शेवटचा, मधला आणि सुरुवातीची सुई आपण बेलपानमध्ये ओवणार आहे. अगदी लक्षपूर्वक बघा. हे बघा, हे असं दिसणार आहे. हे 2 बेलपान ओवले आहेत. तर असेच मी पूर्ण बाकीचे 10 बेलपान ओवून घेते. पूर्ण 12 बेलपान ओवून झालेत. आता पेंडंट लावायचं आहे. तर पुन्हा एक बीड पहिल्या आणि शेवटच्या दोऱ्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर हे पेंडंट, हे शेवटचं जे दोरा आहे शेवटच्या होलमध्ये आणि मधला दोरा मधल्या होलमध्ये असं अडकलं ना की प्लायरच्या मदतीने असं खेचायचं. त्यानंतर पहिल्या होलमध्ये पहिला दोरा. तर आपण पेंडंट सुद्धा जोडला आहे. आता आपल्याला राईट साईड म्हणजे उजव्याकडचं बेलपान जोडायचे आहे. तर त्यासाठी 2 गोल्डन बीड घेतले आहेत आणि एक गोल्डन बीड
पहिल्या आणि शेवटच्या दोऱ्यामध्ये टाकायचे आहेत. तर इथून आपण उजव्याकडचे बेलपान सुरू करणार आहोत. त्यासाठी हा पहिला दोरा, त्यानंतर हा मधला दोरा आणि हा शेवटचा. अगदी आपण डाव्याकडचे बेलपान जसे ओवलेत त्याच प्रमाणे आपल्याला हे 12 बेलपान ओवायचे आहेत. तर इकडे हे सगळे बेलपान पेंडंट ओवून झाले आहेत. आता शेवटचं म्हणजे इथे 2 मणी, म्हणजे हे बघा, पहिल्यांदा आपण कसं एक कॉमन मणी नंतर 2 मणी ओवले होते, तसंच इथे आपल्याला 2-2 खरबुजा मणी पहिल्या आणि शेवटच्या दोऱ्यामध्ये ओवायचं आहे. आणि नंतर एक कॉमन मणी म्हणजे गोल्डन बीड, हा कॉमन म्हणजे तिन्ही दोऱ्यात एक गोल्डन बीड ओवायचं आहे. तिन्ही सुया एकत्र जात असतील तर ठीक, नाही तर मग एक एक करून सुई कॉमन मनीमध्ये ओवून घ्या. इथे कॉमन मनी ओवून झाला आहे. आणि आता आपल्याला इथे गाठ करायची आहे. तर गाठ करण्याच्या आधी पूर्ण जे बेलपान आणि पेंडंट आपण ओवले आहेत त्याच्यामध्ये मणी आणि बेलपानमध्ये गॅप राहायला नाही पाहिजे, तर ते चेक करून घ्या. आणि त्यानंतर 2 धागा एक साईडला आणि 1 धागा एक साईडला असं करून गाठ करायची. पुन्हा 1 धागा एका साईडला घ्यायचा आहे आणि 2 धागा एका साईडला घेऊन दुसरी गाठ करायची. हे बेलपान टिक तयार आहे. त्यानंतर ह्या गादीवरती, ही रेडीमेड गादी आहे, यावरती हे बेलपान टिक बसवायचं आहे. तर हे बेलपान टिक गादीला कसं अटॅच करायचं हे आपण पुढे बघणार आहोत. तर हे तिन्ही सुया हे एक एक करून आपण हे गादीमध्ये जे गॅप्स असतात त्या गॅप्समधून पास करायचं आहे. ही एक सुई झाली. त्यानंतर ही दुसरी सुई आणि तिसरी सुई. तर जसं आपण बेलपान टिकला गाठ केली होती तसंच पाठीही म्हणजे गादीलाही आपल्याला दोऱ्याने गाठ करायची आहे. तर तोच मेथड आहे. दोन दोरे एक साईडला आणि एक दोरा एका साईडला, आणि पुन्हा एक दोरा एका साईडला आणि 2 दोरे एका साईडला असं शिफ्ट करून गाठ करायची आहे. 2 गाठी पुष्कळ आहेत. तर 3 दोऱ्यांमधून 2 दोरे जे आहेत पहिला आणि शेवटचा, त्यांनी आपण ही जी बेलपान टिक आहे ती गादीवरती शिवून घेणार आहोत. आणि जो मधला जो दोरा आहे तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर हे आता या उरलेल्या दोऱ्याने शिवायचं आहे. जर दोरा नाही उरला तर वेगळा दोरा घ्यायचा आणि त्यांनी बेलपान टिक गादीवरती शिवून घ्यायचं. आता कसं शिवायचं ते नीट पहा. इथे हे असं बेलपान टिक असं गादीवरती नीट पकडायचं आणि जो सुई दोरा आहे तो गादीच्या गॅपमधून जो गोल्डन बीड आहे त्याच्या बाजूनी हा सुई दोरा पास करून काढायचा आहे वरती. त्यानंतर पुन्हा खालून म्हणजे गादीमधून गॅपमधून बीड्सच्या बाजूला जो गॅप आहे त्यामधून सुई दोरा वरती काढायचा आहे. पुन्हा खालच्या गादीमधून ते बीड्सच्या बाजूनेच हा सुई दोरा बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. तर हे बीड्सच्या बाजूने म्हणजे जे गोल्डन बीड्स आपण ओवले आहेत त्या बीड्सच्या बाजूने हा सुई दोरा गादीमधून काढायचा आहे. अशा पद्धतीने सिलाईचे टाके सुद्धा दिसत नाही. त्यानंतर पुन्हा तसंच आपल्याला रिपीट करायचं आहे.
गादीच्या गॅपमधून वरती बीडच्या बाजूनेच आपल्याला सुई दोरा बाहेर काढायचा आहे आणि हा सुई दोरा घट्ट खेचायचा आहे, म्हणजे टाके घट्ट बसतील। हे बघा, अशा प्रकारे चांगले घट्ट बसतील टाके, असे खेचायचा आहे दोरा। त्यानंतर पुन्हा अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण बेलपांटिक शिवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारेच आपण टाके टाकणार आहोत आणि यामुळे समोरून बेलपांटिकवरती असा टाका दिसत नाही किंवा सिलाई दिसत नाही समोरून। ही जी पद्धत आहे की रेडीमेड गादी घेऊन मग त्याच्यावर बेलपांटिक आपण जोडतोय, ही पद्धत खूपच सोपी आहे। अगदी 10-12 वर्षाची मुलंसुद्धा ही बेलपांटिक बनवू शकतील। आणि पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गादी कशी बनवायची, किती पदरी धागा घ्यायचा आहे आणि हे सगळं शिकवेन। पण त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। तर इकडे आपण सिलाई केली आहे प्रत्येक बीडमधून। ही बाकीची सिलाई करून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते। तर इथे एक साईडची पूर्ण सिलाई केली आहे आणि इथे आपल्याला एक गाठ करायची आहे। तर त्यासाठी बीडच्या बाजूने सुई दोरा काढायचा आहे गादीमधून आणि पुन्हा खालच्या साईडून बीडच्या बाजूने गादीच्या गॅपमधून सुई दोरा बाहेर काढायचा आहे। आणि हे जे वरती उरलेले धागे दिसत आहेत, हे धागे आपल्याला कट करायचे आहेत आणि गाठ निघू नये म्हणून एक ग्लू लावायचा आहे, ज्यामुळे ती गाठ अगदी चिपकून बसेल गादीला आणि गाठ सुटणार नाही। तर इथे आपण सुई दोऱ्याची गाठ करायची आहे। गाठ अशा प्रकारे करायची आहे की ती दिसणार नाही। ओके, मग त्या बीडच्या खालून आपल्याला 1-2 वेळा गाठ करायची आहे, म्हणजे ते दिसणार नाही। ओके, आता हे उरलेला दोरा कट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर बघा, ही वरची साईड आपली शिवून झाली आहे आणि हे खालची साईड जी आहे बेलपांटिकची, ती आपल्याला सिलाई करायची आहे। तर त्यासाठी हा जो दोरा आणि सुई आहे त्याने आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। तर आपण सुरुवात करूया बेलपांटिकची खालची बाजू सिलाई करण्यासाठी। तर सर्वात आधी आपण बीडमधून ही जी सुई दोरा आहे तो बीडमधून आपल्याला गादी ठुशीमधून बाहेर काढायचा आहे आणि त्यानंतर हे असंच एक एक बीड करून पुढे एक एक टाका आपल्याला टाकत जायचं आहे। तर ही जी साईड आहे बेलपांटिकची, ही साईड थोडं डिफिकल्ट आहे, म्हणजे थोडी टफ असते सिलाई करण्यासाठी, कारण धागा वारंवार कड्यांमध्ये अडकत असतो। तर थोडं काळजीपूर्वक तुम्ही सिलाई करा आणि धाग्यामध्ये गाठ होऊ नये याची काळजी घ्या। प्रत्येक टाक्याला घट्ट खेचायचं, ठीक आहे, सुई दोरा घट्ट खेचायचा। मी हे सारखी सांगते कारण लूज जर झालं, म्हणजे सिलाई जर लूज झाली तर बेलपांटिकचं जे वजन आहे ते गळ्यावरती येतं आणि घट्ट खेचल्यामुळे
बेलपांटिक ही गादीवरती अगदी घट्ट बसते आणि गादी बेलपांटिकचं वजन घेते आणि त्यामुळे बेलपांटिकचं वजन गळ्यावरती येत नाही. तर म्हणून मी वारंवार सांगते की सुई दोरा असा घट्ट खेचायचा प्रत्येक टाक्यानंतर. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा. हां, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे माझे नवीन व्हिडिओज जे असतील ते तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल. आता ही बेलपांटिकचं शिलाई समोरून पाहिली तुम्ही. आता ही पाठच्या साईडून म्हणजे गादीच्या साईडून आपण शिलाई कशी करतो तेही आपण एकदा पाहूया. तर बीडच्या मधून सेम तसंच आहे. बीडच्या मधून गादीच्या हे जे गॅप्स आहेत त्यामधून सुई दोरा बाहेर काढायचा आणि घट्ट खेचायचा आहे. ठीक आहे. हे जे उरलेलं आहे बाकीचे जे शिलाई आहे ते केल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. हे बघा, हे शिलाई करून झालं आहे आणि आता आपल्याला गाठ करायची आहे. तर जे आपण वरच्या साईडला म्हणजे वरच्या बाजूला कशी गाठ केली त्याचप्रमाणे ही खालच्या बाजूलाही आपल्याला अशी गाठ करायची आहे आणि ही गाठ दिसायला नाही पाहिजे, अशा प्रकारे गाठ करायची आहे. हा उरलेला धागा आहे तो कटरच्या साहाय्याने कट करायचा आहे आणि त्यानंतर बेलपांटिक चेक करायची आहे. धागा, टाके आणि गाठ वगैरे सगळं प्रॉपर आहे का चेक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जम्परिंगच्या साहाय्याने हे घुंगरू लावायचे आहेत. आणि कसे लावायचे हे आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आपण. तर इकडे हे घुंगरू लावून झाले आहेत. अशा प्रकारे बनवलेली बेलपान गादी ठुशी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.